नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये जी छाटणी केली होती त्या वालपिंक पेरू बागेची, त्याला आज आपण भेसळ डोस घालत आहोत. आणि भेसळ डोस आपण पूर्ण व्यवस्थित काढून घेतलेला आहे. काढून घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीने पोत्यामध्ये घालून प्लॉटमध्ये कुठं कुठं ठेवत आहोत. पुढे तिकडे भेसळ डोस टाकणे चालू आहे. आणि भेसळ डोसमध्ये आज आपण जी खतं वापरलेली आहेत ते याच्यामध्ये हे तुम्ही पाहू शकता. RCFचं ऑर्गॅनिक मंचिवर आहे. नंतर NPK 20-20-13. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे DAP नंतर आपण 12-32-16. नंतर हे ऑर्गॅनिक मंचिवर DNPG. जास्त प्रमाणामध्ये आपण ऑर्गॅनिक मंचिवरचा ऑर्गॅनिक खताचा वापर केला आहे. आणि ह्याच्यासोबत आपण आणखीन DAP झाल्यानंतर आपण पोटॅश पाहू शकता. पोटॅश वापरलेला आहे. पोटॅश नंतर आपण 20-20 म्हणजे टोटल 20 जी आहे ते तुम्ही पाहू शकता. टोटल 20 चे पण 2 बॅग वापरलेले आहेत. इत्यादी सर्व खतांचा याच्यासोबत अजून एक कवर ह्याची आपण 2 पॉकेट वापरलेले आहेत. पूर्ण बॅग आणली होती आपण. तर हे कीटकनाशक आहे. हे पाहू शकता. कवर कीटकनाशक धानुका कंपनीचं कीटकनाशक आहे. इन्सेक्टिसाइड आहे. हे भेसळ डोसमध्ये आपण ह्याचा मी वापर करतो. कारण की जिथे जिथे आपल्याला खोडाळी झाडांना झालेली आहे त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. हे जी बॅग आहे ते 4 किलोची बॅग आहे. तर ह्या असले 2 बॅग आपण वापरलेल्या आहेत. आता हे 3 बॅग ही फुलं जी आपला प्लॉट आहे त्यांच्यासाठी आहे एक्स्ट्रा आणलेली. आणि पलीकडली जी छाटणी केली होती आपण त्याच्यामध्ये 2 बॅग टाकले होते. आणि ह्याच्यामध्ये हे 2 बॅग आपण टाकून घेतलेले आहेत. हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यासोबत आपण हे प्रमो ऑर्गॅनिक फर्टिलायझर ही एक बॅग 2 बॅग वापरलेली होती. आणि तिच्यासोबत हे ग्रीन हार्वेस्टर ह्याची पण 2 बॅग आपण वापरलेले आहेत. हे पण ऑर्गॅनिकच आहे. हे तुम्ही पाहू शकता ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आता ह्यांच्यामध्ये ऑर्गॅनिकची म्हणजे कंटेंट जर सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल ऑर्गॅनिक ह्याच्यामध्ये कार्बन 10% आहे. मग नायट्रोजन आहे, फॉस्फेट आहे, इत्यादी ऑर्गॅनिक कंटेंटमध्ये ह्याच्यात वापरलेला आहे. आणि ग्रीन हार्वेस्टर पण तेच आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे ते. आणि हे जे आहे ते आज आणि हे झाल्यानंतर हे आपण अशा पद्धतीने आपलं जी ह्याच्यातलं शेणखत जी आहे आपल्या उकांड्यात निघालेलं हे आपलं भेसळ डोस टाकून झाल्यानंतर एक 8 दिवसानंतर 8 ते 15 दिवसानंतर हे शेणखत जे आहे आपलं ते प्रत्येक सरीमध्ये आपण टाकून घेणार. आता त्या साईडला पूर्ण ती पलीकडली बाग जी आहे फुटून आली आहे. त्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन त्याचा फुटवा किती झालेला आहे. आणि त्याच्या 15 दिवसानंतर ही अलीकडली बाग छाटलेली आहे. हिनं पण कुठं कोंब काढत आहे. आता छाटणी करून 5-8 दिवस झाले असतील. हे तुम्ही पाहू शकता. आणखीन याला पाणी चालू केलेलं नाही. ह्याचं खुरपण केलेलं आहे. खुरपण करून
अंतर्मशागत झालेली आहे. म्हणजे अंतर्मशागत म्हणजे याच्यामध्ये आपण तिरी मारून कुळं मारून घेतलेलं आहे. फक्त आपल्याला आता सरी सोडायचं काम राहिलं आहे आणि खुरपण पण आपली पूर्ण झालेली आहे. आता हे भेसळ डोस टाकल्यानंतर आपण ह्याला सरी सोडणार, म्हणजे जिथं आपलं खत जी पडणार. आता हे झाड आहे, तर झाडच्या ह्या बाजूला इथून खत पडणार आपलं. झाडापासून 1 फूट दूर, 1 फूट ही झाडापासून 1 फूट लांब अशा पद्धतीने आपलं हे भेसळ डोस पडत जाणार. नंतर आपण सरी सोडल्यावर ही जी माती आहे आपण टाकलेल्या भेसळ डोसवर ही पूर्ण माती पडणार. म्हणजे आपण टाकलेलं जेवढं पण खत आहे ते पूर्ण खत माती आड होणार. आणि माती आड झाल्यानंतर ही आपली जी ड्रीपची लाईन आहे, आपलं इथं खत पडलेलं आहे, ही ड्रीपची लाईन इथून राहणार. तर अशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट केलेलं आहे आपल्या बागेचं. पलीकडलं आपण जसं आता मी सांगत आहे त्याच पद्धतीने पलीकडलं केलेलं होतं. तिकडलं पूर्ण भेसळ डोस जी आहे लागू झालेला आहे. खोड कीड 95 ते 98% थांबलेली आहे. कुठेतरी एका ठिकाणी असं म्हणजे जिथं खत पडलेलं नसेल, औषध आपण टाकलेलं पडले नसेल किंवा ती व्यवस्थित लागू झालं नसेल अजून, अशा प्रमाणे कुठं थोड्या प्रमाणामध्ये 2-4 झाडाला अजून खोडकीड आहे त्या प्लॉटमध्ये. पण संपूर्णपणे आपली खोडकीड जी आहे पूर्ण थांबलेली आहे. आणि पूर्ण झाडं जी आहे ती पूर्ण झाडं 100% फुटून आलेली आहेत. फुटून येऊन त्याला कळी निघत आहे. आता त्या साईडला गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे आपलं जी अगोदर आपण जी मॅनेजमेंट केलं ती सक्सेस झालेलं आहे. आता हे पूर्ण ड्रीप लाईन आतून घ्यायची आहे. ही आपण खुरपण घेतल्यानंतर ही जी गवतमध्ये पडलेलं आहे हे पण आपण पूर्ण काढून घेणार. कसलाही गवत प्लॉटमध्ये राहू नये. व्यवस्थित बाग आपली जी आहे पूर्ण स्वच्छ असावी याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यांनी घेणे खूप गरजेचे आहे. कारण की गवत जर प्लॉटमध्ये जास्त प्रमाणामध्ये असल्यावर त्याच्यामुळे रोगराई वाढण्याचा प्रकार होत असतो. म्हणून बाग स्वच्छ ठेवावी. आणि ह्या कंडिशनमध्ये जर गवत असेल तर तणनाशक मारून गवत जिरवायचा प्रयत्न करू नका. कारण की आता ह्या पाहू शकतो तुम्ही लहान प्रकारे डोळे जे आहेत, कोंब जी आहेत निघत आहे ते. आणि असल्यामध्ये जर तणनाशक जर आपण मारलो तर तणनाशक जर उडून जर झाडांना लागला तर हे जी कोंब आहे ते हे मरून जाण्याचा प्रकार होऊ शकतो. म्हणून खुरपण करून घ्यावी. आपण हा प्लॉट पूर्ण खुरपण करून घेतलेला आहे. या अगोदर छाटणी केलं 15 दिवस अगोदर. हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं जे पूर्ण प्लॉट आहे व्यवस्थित फुटवा काढून 6, 7, 8 पानावर आपलं फुटवा जी झालेला आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे बुडात पण तुम्ही पाहू शकता खोडकीड 100%च्या जवळपास पूर्ण कुठंतरी एखाद्या झाडाला राहिलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी औषध पडलेलं नसेल व्यवस्थित. बाकीचं पूर्ण आपली खोडकीड जी आहे थांबलेली आहे. 2 फवारणी आपण घेतलेली होती ह्याला. आज आपण 3री फवारणी घेणार आहोत. ट्रॅक्टर त्या साईडला आहे, ह्याला फवारणी घेणार आहोत आणि ह्याला पण फवारणी घेणार आहोत. आज त्या फवारणीमध्ये आपण कोणतं औषध वापरणार त्याचा पण मी व्हिडिओ बनवून टाकेन. 3री फवारणी. आणि कळ्याचं सांगायचं मला तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने कळ्या जी आहेत प्रत्येक पानामधून कळ्या निघत आहेत. कोणतं पण तुम्ही फांदी जी फुटलेली आहे त्याला तुम्ही पाहू शकता. प्रत्येक फांदीला हे पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित कळ्यांचा फुटवा व्यवस्थित होत आहे. 3 कळ्या प्रत्येक पानामधून निघत आहेत व्यवस्थित. आणखी नवीन फुटवा पण अजून चालू आहे खालून. ज्या ठिकाणी झालेला नाही फुटवा तिथून अजून नवीन बारीक लहान कोंब जी आहेत अशा प्रकारे ही निघत आहेत. आणि जी स्टार्टिंगला निघालेली जी एवढे पण कोंब आहेत त्यांना प्रत्येक फांदीला असं तुम्ही पाहू शकता पानामधून कळ्या जी आहेत निघत आहेत. आता हे 8-10 दिवसानंतर पूर्ण कळ्या जी आहेत व्यवस्थित आपल्याला दिसून येईल. अजून लहान कळ्या आहेत. तर शेतकरी मित्रांनो आता ही कंडिशन आहे बागेची.
फुटवा पूर्ण कंप्लीट झालेला आहे, कळ्या पण व्यवस्थित निघत आहेत, फवारणी पण चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे काय प्रश्न असतील तर ते नक्कीच कमेंट करून विचारा. आणि याच्यापेक्षा जर चांगलं कोणतं नियोजन असेल किंवा माहिती असेल किंवा खताबद्दल ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नक्कीच तुम्ही सांगितलं सर प्रमाणे चांगलं जर वाटलं तर मी ते पण ट्राय करीन. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.